हिंदुस्थानात राजे झाले, या विश्वात राजे झाले, परंतु माझ्या मित्रांनो छत्रपती शिवाजी राजे हे वेगळे राजे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकरी मोठ्या आनंदाने राहत होते. छत्रपती शिवाजी राजांच्या राज्य कारभारामध्ये सुंदर असं व्यवस्थापन होत. छत्रपती शिवाजी राजांचं प्रेम कृषीवर होत. भौगोलिक व्यवस्थापनेवर लक्ष होतं. बढिया, फक्त आवाज कमी करायचा. छत्रपती शिवाजी राजांचं लक्ष राजकारणावर होतं. छत्रपती शिवाजी राजांचं लक्ष अर्थकारणाकडे होतं. छत्रपती शिवाजी राजांचं लक्ष समाजकारणाकडे होतं. सोशल वर्क समाजकारण छत्रपती शिवाजी राजांना चांगल्या पद्धतीने कळत होतं. छत्रपती शिवाजी राजांना भौतिक शास्त्र माहित होतं. छत्रपती शिवाजी राजांना जीवशास्त्र चांगल्या पद्धतीने माहित होतं. छत्रपती शिवाजी राजांना कृषी शास्त्र सुद्धा सुंदर पद्धतीने माहित होतं. माझ्या मित्रांनो माहित असेल, कदाचित नसेल, छत्रपती शिवाजी राजांच्या दरबारात एक शेतकरी गेला. राजे, माझ्या शेतातील 2 क्विंटलच्या मिरच्या चोरून नेल्या. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले. कोण आहे तो? माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावणारा तो कोण आहे? महाराजांनी फरमान सोडले. अवघ्या 15 मिनिटात छत्रपती शिवाजी राजांच्या समोर त्यांच्या सैनिकांनी त्या चोर माणसाला हजर केलं आणि राजांनी सांगितलं, राजाने आदेश दिला, याचे हात कलम करा. काय करा? हात कलम करा. इथं तर रात्र चालली राजधानीवरती, रात्र लाईन चालली. रातभर राजा शेतकऱ्याच्या शेतात रात्र डुकर बसते रे डुकर. माया बाप फाळल्या चालला. त्याच्या शेतीत रातभर डुकर गोधळ करू लागले. सोयाबीनचा पत्ता नाही. शेतकऱ्याची बाबा काय अवस्था सांगू. शेतकऱ्याचा त्याला काय म्हणतो आपण आता मातीत चालला. करंट लावायची सोय नाही. इकडून तिकडून गेला तर तिथून मरून आला. शेतात जाऊन माझा शेतकरी. डिफरन्स टू दिस मुवमेंट फार्मर सिस्टम समजून घेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या काळामध्ये माझा शेतकरी झोपत होता. रात्रभर झोपत होता. आनंदाने झोपत होता. पाण्याचं व्यवस्थापन बरोबर होतं. कोणाची ताकद नव्हती शेतात जाऊन मिरच्या चोरण्याची. आता व्यवस्था काय नाना? सोयाबीनच्या पेरणीला जीव झाला या जिंदगीत. सोयाबीनच्या पेरणीला जीव झाला या जिंदगीत. अतिशय दुःखात आहे. शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोरी नाही देऊ राहील. हात वरचा करा बरं, किती पोरा आपल्या गावात लागला. हात वरचा करा.
तो भाऊच्या नावानं टाळ वाजतो. अरे शेतकऱ्याच्या पोराले कोणी पोरगी देते का काका? जिकून जिकून पाहुणे आता काय सांगू कथा. आता शेती हे कनिष्ठ झाली, व्यापार हा मध्यम आहे आणि नोकरी उच्च आहे. पॉवर टू दी पीपल, डेमोक्रेसी अँड दी पीपल अँड बाय दी पीपल फॉर दी पीपल, हे लोकशाहीची व्याख्या. या लोकशाहीत खरंच आपला शेतकरी समाधानी आहे का दादा? नाही आहे. आता कुठं तरी आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. मग काय समजून घ्यायला लागेल? संत पदाची जोड, संत पदाची जोड, संत पदाची जोड, संत पदाची जोड, संत पदाची जोड. संतांचे विचार, महापुरुषाचे विचार, त्याच्यासाठी जयंती, त्याच्यासाठी संत पदाची संत पदाची जो हे बाई हे बोरी एका निंबून सेलूवर बोरी भांडी घालून बसा बाई, गडबड करू नका. संतांचं दर्शन मी काय बिगार भरण्यासाठी नाही, 2च तास, परंतु समजून घ्या. आता किती वाजले बाबू रे? शांती ठेवा. एका पोराचं लग्न झालं, काय झालं? बोलत जा. एका पोराचं काय झालं बाई? लग्न. शेतकऱ्याच्या पोराचं. त्याला काही पोरगी कोणी दे नाही, म्हणजे कोण त्याला गेम जमवून टाकला. त्या गेमच जमवून चालू आहे. हॅलो, ही बाबूराव बोलतो, मी बाबूराव बोलतो. तू बोलियावर, काय बोलू बरं तू बोलियावर, तू माझं फुलावाने घुलतो. मी बाबूराव बोलतो, मी बाबूराव बोलतो, मी बाबूराव बोलतो. तुला फोनवर सांगू कसं, तुला फोनवर सांगू कसं, आपण एक झाला होतं, आपण एक झाला होतं. अरे बोलतोय असा शेतात बसा, बोलतोय असा शेतात बसा, माझं औषध बोलतो. मी बाबूराव बोलतो. शेतकऱ्याचं पोरगं, अरे शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खासाल सोम बघूला. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. शेतकऱ्याचं पोरगं, त्याचं लग्न जुळत नव्हतं, त्याला कोणी पोरगी देत नव्हतं. अगं शुभमंगल झाल्यावर आवाजच येत नाही तुझ्या. तुझ्या आवाज बसला बाजू खंडाळ्या घाटात. शेतकऱ्याच्या पोराचं लग्न झालं. लग्न झाल्याबरोबर हिंगणघाटवरून यवतमाळला गेलं आणि यवतमाळून पंढरपूरला गेलं. नवीन लग्न झालं. पोरगी कोणीच दे नाही, मोठी माय मावशी, परंतु पोरग मात्र धार्मिक होत. धार्मिक पोरग आपल्या पत्नीला घेऊन पंढरपुरात गेलं आणि जाता जाता चल ग सखे पंढरीला, जय विठ्ठल चल ग सखे, चल ग सखे तू गाडी दे, तू गाडी दे, तुझ्या भावाची दे, चल
आंबवायच्या असतील त्यानं आनंद घेतला, आंबोड गेला. दोघे नवरा बायको 2 दिवस राहिले आणि 2 दिवस तिथं त्यांनी यात्रा केली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी उभा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल. आणि किती यात्रा झाली, दर्शन घेतलं, मठात गेला आणि तसा डायरेक्ट रेल्वेनं बसला. आणि रेल्वेनं नांदेड, रेल्वे पाहिली का तुम्ही? माझा आवाज येतो ना सर्वांना ऐकायला? आता चांगलं कर्तव्य केले तर रेल्वे बरोबर पोहोचवते माणसाले, नाहीतर लोकांच्या वावरातल्या कडब्याच्या पेंड्या चोरून आणून आपल्या वावरातल्या पेंड्या तसाच ठेवणं, या दलिंदराने आयुष्यात चांगलं दिवस पाहायला भेटत नाही. नाही तर आपल्या वावरातल्या सोन्याच्या सगळ्या तसाच ठेवणं, लोकांच्या वावरात कापूस येताना जाणं आयुष्यातही चांगलं बसायला भेटत. नरकर्मी करे सो नरका नारायण होय, कोण दिवस येईल कसा कोण जाणतो. एक दिवस हत्तीवरी वीरवती त्या नवऱ्यापरी, एक दिवस मीठ भाकर दारी मागतो. ते सोडपं डायरेक्ट नांदेडला उतरलं. नांदेड पर्यंत रेल्वेनं आलं आणि तिथून एसटीनं आलं यवतमाळ. सोड दाखवत जा मग. यवतमाळला आल्यावर हिंगणघाट मध्ये 10 वाजता रात्री यवतमाळात गेले. हिंगणघाटला यायला गाडीच नाही. शेतकऱ्याचं जोडपं, शेतकरी जोडपं हिंगणघाटला यासाठी त्याला मात्र गाडी नाही भेटली. मग ते दोघंही जण लक्ष देऊन आहे का बरोबर? शेतकरी काही कमजोर नाही राहिले, शेतकरी हुशार आहे. त्यांची हुशारी बाग अशी, लॉजवर झोपायला गेले दोघे नवरा पण गाडीच नाही. आता कुठेतरी झोपायला लागेल, कुठेतरी रात्र काढायला लागेल. त्यांनी यवतमाळातल्या लॉजवर जाऊन आता आपण मुक्काम केला पाहिजे. पण दोघे जण लॉजवर गेले आणि गेल्यावर काय झालं? लॉजवाल्यासनी विचारलं, काका आमचं नाव रजिस्टर करून घ्या आणि आम्हाला झोपण्यासाठी रूम द्या. त्याने नाव लिहून घेतलं, तुकाराम सखाराम 2 किले. दोघांना आपल्या बॅगा ठेवल्या. बॅगा ठेवून जेवण करायला गेले. जेवण केलं, झोपले, सकाळी उठले. उठल्याबरोबर त्या लोन झाल्या माणसाला या दोघांनी विचारलं, काका किती झालं म्हणे आपलं बिल? आपलं बिल किती झालं? आदरणीय राजूभाऊ धोबी 1000 रुपये. टाळ्या वाजून स्वागत करा. 500 झालं, धन्यवाद. आता पैसे नका देऊ, एखादा मन देता काय द्या. आपल्याला पैसा पैसे पैसा पैसा क्या करते हो, पैसे में भी धोखा है. शुद्ध आचरण नहीं पावे तो सारी भक्ती खोका आहे, पैसाही खोका आहे. दोघे जण गेले, विचारलं सकाळी लॉजवाल्याला विचारलं दोघांना, दादा पैसे किती झाले? लॉजवाला म्हणे तुमचे 1000 झाले. आता याच्या जवळ पैसे कमी होते, 700 होते, 1000 झाले. आता कसं करावं? त्यानं डोकं खाजवलं. देवा रात्र झाली, हिंगणघाटून दूर आहे. 700 म्हणजे आता पैसे कुठून देऊ? 1000 म्हणजे 700 आपल्या जवळ आहे. दोघे नवरा बायको विचारात पडले. मग विचारलं तुम्ही 1000 कसे लावले? तो लॉजवाला म्हणे 250 झोपाचे, 50 रुपये चहाचे झाले म्हणे 300, 500 जेवाचे झाले म्हणे 800 आणि 200 रुपये रूम जेवण झाले म्हणे 1000. ते दोघे नवरा बायको म्हणे आम्ही जेवलो नाही ना म्हणे. तुम्ही
तुम्ही जरी जेवले नाही मात्र आमचं जेवण तयार होतं. हजार झाले विचारात पुढे डोकं काम केलं नाही, कारण की शेतकऱ्याचे लेकर होते. मग त्यानं डोकं चालवलं त्या शेतकऱ्याच्या मुलानं. अवघड तुमचे किती झाले? हजार. माझेही तुमच्याकडे 1200 झाले म्हणे. 200 देऊन द्या म्हणे, 1000 कापून घ्या म्हणे. 1200 आमच्याकडे तुला काय ते 1200 कसे नाही झाले म्हणे तुमच्याकडे? मला बायकोकडे पाहिलं म्हणे, त्याचे झाले म्हणे 500. अरे म्या काय राजा म्हणे, सगळे नाही पाहिलं, सगळे नाही बोलो, बाईकडे पाहिलंही नाही, नजरही टाकली नाही. बाईकडे 500 म्हणे, आणि तिच्या समोर तुम्ही 2 डाव बोलले, त्याचे झाले म्हणे 1000, झाले म्हणे 1500. तुम्ही 1000 कापून 500 रुपये देऊन तुझा समजला का? रिकाम्या जागा भरा, तारतम्य नहीं ज्ञानी में तो ज्ञान डूबेगा पानी में. तू शेतकरी 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 दिशा करावा, तू शेतकरी 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 दिशा करावा. तुझ्या कष्टावरी हो तुझ्या कामावरी, तुझ्या कष्टावरी तुझ्या कामावरी करतात सारे मौजा. तू शेतकरी 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 दिशा करावा, हो तू शेतकरी 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 दिशा करावा. हो तुझ्या कामावरी तुझ्या कष्टावरी तुझ्या कामावरी करतात सारे मौजा. तू शेतकरी 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 दिशा करावा, तू शेतकरी 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 दिशा करावा. शेतकऱ्याला राजा म्हटलंय. खरंच राजा राहिला का काकाजी? खरंच जय जवान जय किसान. काका दादा राजा राहिला का शेतकरी? अरे सर्वांच्या संघटन आहे, परंतु शेतकरी मातीत चाललाय. शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्याच्या कपाशीला भाव नाही. आता फेब्रुवारी एप्रिल पर्यंत तुम्हाला सीसीआयला कापूस द्यायची बाबू परमिशन आहे. आणि एप्रिल झाला का तुमचा कापूस डाऊन 11%. इंटरनॅशनल कपात चालू आहे. आता तर सध्या जिकडे तिकडे युद्ध चालू झालं. कोणतं युद्ध चालू आहे माहित आहे का? इराण, इस्रायल, अमेरिका. 15 दिवसाच्या अगोदर एप्स्टीन फाईल. हा तो अर्थ करा, कोणाकोणाला माहित आहे एप्स्टीन? ते दाबली तसेच्या तसे दाबली भाऊ. त्याच्यातील मोठे मोठे पुढारी या देशाच्या ज्या जगातले. आता या 8 दिवसात युद्ध चालू झालंय. या युद्धात इराणच्या लहान लहान विद्यार्थ्यांच्या शाळेवर इस्रायल अमेरिकेचे बॉम्ब पडू लागले. 60 लहान लहान कोडे लेकर चिमुकले लेकर. आई बाबा मम्मी पप्पा करू करू पांडुरंगाच्या परमेश्वराच्या कवित दुःख होते माहिती. इराणचे सर्वोच्च नेते खामोई यांच्या घरावर 1200 बॉम्ब टाकले इस्रायल अमेरिकेने. 40 जणांचा परिवार खतम करून टाकला. बरोबर आहे का? खरं आहे ना? आता मी तो अलगच म्हणतो. इराण इस्रायल लक्षात घ्या. इराण अमेरिका लक्षात घ्या. इराण अमेरिका हिंदी संपर्क तिसरे युद्ध का धोका मेरे भाई. तिसरे
इसमें संघर्ष है बड़ा बाका, तीसरे युद्ध का धोखा मेरे भाई। बुद्ध की ओर चलो। हजारों लाखों लोक चिंतेत पडले, दुःखात पडले, झोप येऊ नाही लागली, रात्रंदिवस चिंतामय झाले। अशा परिस्थितीत कसं जगा, कसं बोला, काय खा, आणि म्हणूनच आपल्याला या देशात, आपल्या या राज्यात आनंदमय जीवन जगणं गरजेचं आहे। या जगात तिसरं युद्ध चालण्याची परिस्थिती आहे, पण त्या मानानं आपला भारत स्थिर आहे, आपला भारत, आपला महाराष्ट्र शांत आहे। आज हे ढग मात्र वेगळ्या दिशेने चाललंय, आणि म्हणून माझ्या माई बाळूला सांगायचं काय माहिती, बहे खून खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। बहे खून मेरा, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए, जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। म्हणून देशाबद्दल आपुलकी ठेवा, दादा साथ ठेवा, आवाज कोण साथ ठेवू, आवाज येतो, साथ ठेवा। आपल्या देशाबद्दल आपुलकी ठेवणं गरजेचं आहे। सध्या माणूस फक्त 70 वर्ष जगत आहे। बाबू किती वर्ष जगतो सध्या निवृत्ती माणूस? 70 वर्ष, कमीत कमी 70 वर्ष। महाराज किती वर्ष जगू लागला बोलत जा, कमीत कमी माणूस किती वर्ष जगू लागला? 70, जास्तीत जास्त 80। आपण लघुत्तम साधारण विभाजक मध्ये गणित आणून राहिलो। आता 70 वर्ष माणूस जगला, त्याच्यात 35 वर्ष चालले झोपण्यात मोठी माय। आपले 35 कुठं चालले? तुम्ही बोलूच नाही राहिले। 35 कुठे जाते आपले? झोपण्यात गेले की नाही बाई? मग किती उरले आपले वर्ष? 35। 35 मधले 20 गेले पोट कुचकण्यात गेले ना, मग 15 राहिले। आणि 15 कुठं चालले माहिती आहे का? बरं ढगाले लागली, पाणी एखाद्या श्रीमंताच्या घरचं जर लग्न असलं, बरोबर ठेवलं काम तर बरोबर लागतं पाहिजे। एखाद्या मोठ्या माणसाच्या घरचं लग्न असलं, त्याच्या पोरीचं लग्न कुठं होते माहिती आहे? हिंगणघाट। काका बरोबर आहे का? काका बोलत जा, बोललं तर आपला बजावर बसते, नाही तर एक होता राजा त्यांना खाल्ला होता, हे मी आपलं कीर्तन। मोठ्या लोकांच्या पोरीचं लग्न कुठं? हिंगणघाटा। आणि गरीबाच्या पोरीचं लग्न मोसरी सकाळी। आता एका गरीबाच्या पोरी, एका गरीबाच्या, हे बाई, हे पोरी
ये दिल को तुझा किती कर बस अब तो मुझको सलाह कर मेरा हाल तू मेरी जान तू बस कर दे आज का तेरे वास्ते बाबू आता मागच्या महिन्यातली घटना माहित आहे तुम्हाला एका सख्या बापानं पुरीचा व्यवहार केला 6 वर्षाची पोरगी एका सख्या बाईनं पोटचा गोळा माहित आहे आपल्याच महाराष्ट्रात कोकणात रायगड जिल्ह्यातल्या परिसरातला भाग आहे माहित आहे जेवण्याची सोय नव्हती बाय पोट नाही भरे नवरा बायको सख्या पोरीले फक्त 13,000 विकलो काका माहित आहे का लक्षात ठेवा नाही तर एक होता राजा एकाचा जन्म कानातून दुसरा जन्मला तोंडातून याला जमणार नाही लक्षात ठेवण्याची गरज आहे या ताईच्या आईच्या बहुजन बाईच्या या ताईच्या आईच्या बहुजन बाईच्या इज्जतीला झालं लुटलं रे लुटलं रे लुटलं रे